सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोडो अभियान या अभियानासाठी आजचं गाव आहे रुईखेड मायंबा। रुईखेड मायंबा हे धाडवरून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे। तर चला जाऊया आपण रुईखेड मायंबाला आणि बघूया तिथले सुंदर असं विहार। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चैनल। अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोडो अभियान या अभियानात आजचं गाव आहे रुईखेड मायंबा आणि येथील विहाराचं नाव आहे आम्ही भारताचे लोक। खूप सुंदर असं नाव। भारतीय संविधानामध्ये ज्यावेळेस संविधान लिहिलं गेलं त्यावेळेस सुरुवात कुठून करायची म्हणून यावरती बरीचशी चर्चा झाली। काही लोकांनी काही नाव सुचले, परंतु हे संविधान कोणत्या पद्धतीने चालते म्हणून बाबासाहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आम्ही भारताचे लोक। यापासून ही सुरुवात झालेली संविधानाची आणि खूप सुंदर असं या इथल्या उपासक उपासिका ग्रामस्थांनी नाव ठेवलेलं आहे या विहाराचं, आम्ही भारताचे लोक। तर या आपल्या बुद्ध विहार जोडो अभियानाची सुरुवात करण्याअगोदर येथील स्थानिक ज्येष्ठ उपासक उपासिका येतात भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून आपल्या अभियानाची सुरुवात करतील। मी डॉक्टर प्रवीण शंकर बोडे, धम्मसेवक तथा प्रसारक, बुद्ध विहार जोडो अभियान। माझं हे कार्य 1 जानेवारीपासून सुरू झालेलं आहे। आमच्या धाडमध्ये जे परिवर्तन झालेलं आहे ते आपण स्वतःच अनुभव करून जो घडलेला आहोत, तर आपण आपल्यापुरतं न ठेवणं आणि दुसऱ्याला वाटणं हे तथागत भगवान गौतम बुद्धांचे जे बोल आहे याला अनुसरूनच मी हे कार्यामध्ये घुसलेलो आहोत। आणि यामार्फत जर तुम्हाला आता 10 जण ऐकून राहिले त्यापैकी 2 जणही बुद्धांचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार जर अंगीकृत केले तर यथायोग्य बाबासाहेबांनी जे पाहिलेलं स्वप्न होतं की मी भारत बौद्धमय करेन, याला कुठेतरी आपण हातभार लावून आणि खालीचा वाटा उचलून आपण त्यामध्ये सहभागी होऊ। म्हणजे बाबासाहेबांचे कुठेतरी आपल्यावर उपकार आहे, संविधानाचे उपकार आहे, बुद्धांच्या धर्मामध्ये आपण आचरण करतो याचं कुठेतरी भान ठेवून हे कार्य करत आहोत। तर आमच्या विहारामार्फत चालणारे कार्य म्हणजेच की आम्ही आतापर्यंत केलेले कीर्तनाचा जो संकल्प होता तो वैयक्तिकरित्या केलेला होता, परंतु आता आम्ही धम्मदानातून कीर्तन करतो आहोत।
यामुळे काय होतं, ज्यांच्या मनामध्ये द्वेष भावना उत्पन्न होत राहतात एकमेकाबद्दल, तर काय बुद्धांच्या मार्गातून आपण बुद्धांनी सदैव करुणा शांती हे सांगितलेलं आहे आणि त्या मार्गाने जर गेला तर आपल्याला खूप असं गतिमान होऊन आपलं कार्य, आपलं जीवन जे चित्तात विकार बसलेले आहे त्याच्यापासून आपण मुक्त होऊन आपण मंगलमैत्री सर्वांसाठी करू इच्छितो. म्हणजे आपल्या चित्त जिथे कुठे उत्पन्न होणार आहे त्या चित्ताला आपण गवसणी घालून आपल्याला निब्बाणाकडे आपण वाटचाल करू. आता निब्बाण हा प्रक्रियाचा भाग फार मोठा आहे. तुमच्या गावात बौद्धाचार्य आहे त्यामुळे मी तुम्हाला इतकं सांगणार नाही आहे ना. माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या विहारामार्फत जसे कार्यक्रम घडतात, जसे एकमेकाचे मन जुळलेले आहे, जसे आमचे युथ युनियन बसलेले, तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्याकडे 25 ते 30 जणांची टीम आहे. आतापर्यंत दुभागलेले होते, त्यांचे विचार वेगवेगळे होते, परंतु ते एकजूट करण्याचं काम कोणी केलं? बुद्ध धर्म संघाने आणि बाबासाहेबांच्या विचारांनी. तसंच सर्वांकडे हे पेरत चला असं बुद्धांचे तत्व आहे. म्हणून आमच्या गावाचं उदाहरण याच्यासाठी देऊन राहिलो की आम्ही ते घडवलेले आहे. आमच्या महिलांमध्ये विचार वेगवेगळे होते, द्वेष भावना प्रत्येकाच्याच मनात राहतात, त्यांना एकत्र आणण्याचं काम बुद्ध धम्मसंघ आणि बाबासाहेबांचे विचार करतात. मग हे माध्यम कोणतं आहे तुमचं? तुम्ही एकमेकाच्या घरी जाऊन तर सांगू शकत नाही. मग धम्म आचरणाचं कोणतं केंद्रबिंदू आहे? तर ते बुद्ध विहार. बरोबर. तिथंच माणूस आपल्या म्हणजे आपलं मन तिच्याकडे प्रवृत्त होतं, म्हणजे आपल्याला धम्म कळायला सुरुवात होती. ते कुठं? केंद्रबिंदू म्हणजे बुद्ध विहार. जसं बाबासाहेबांनी सांगितलेलं दर रविवारी तुम्ही बुद्ध विहारात जा. माझा दर रविवारी एक लेख असतो तिच्यावरती बुद्ध विहाराच्या संदर्भात, धम्म दिवसाच्या संदर्भात, की आपण बुद्ध विहारात जायलाच पाहिजे. का जायला पाहिजे? की स्वतःमध्ये आणि कुटुंबामध्ये परिवर्तन जर घडून आणायचे असेल आणि आपल्याला सुसंस्कृत समाजाची जर उभारणी करणे असेल तर प्रत्येकाने बुद्ध विहारात जायला पाहिजे. मग इथे येऊन तुम्हाला काय मिळते? काय मिळते? मनाला शांती मिळते. तुमचे विचार जे दुभागलेले, विचार जे पांगलेले, जसे की तुमचे ज्याला म्हटलं जाईल आपल्याला मनामध्ये असलेले विकार, म्हणजे कोणते? दृष्ट भावना, द्वेष, बरोबर, ईर्ष्या, कलश, हे हिच्यातून मुक्त व्हायचं जर असेल तर बुद्ध विहार आलो आपण तर आपलं मन शांत होते. आपण अगरबत्ती मेणबत्ती लावली तसं अगरबत्तीचा सुगंध हा चारही दिशेने दरवळतो. बरोबर. त्या सुगंधाप्रती मन आपलं काय होते? एक त्याच्याकडे मन आकर्षित होतं. मेणबत्ती जशी शांत रीतीने जळती, तिच्याकडे जर पाहिलं तर मन एकदम शांत होतं. बरोबर. आणि बुद्धांचे इतकं स्मित हास्य असलेली तुमच्याकडे प्रतिमा आहे, त्या प्रतिमेकडे पाहून तुमचं मन अजून शांत होतं. मग इथे ध्यान साधना का करू नये आपण? एवढं निसर्गरम्य वातावरण आहे तुमचं. मग आनापान विपश्यना का करू नये? असेच बसल्या ठिकाणी जर तुम्ही 2 मिनिटं शांत चित्तानं बसून सकाळी 5 मिनिटं किंवा संध्याकाळी 5 मिनिटं बसले, मग हिच्याने श्वास घेणं सोडत नाही का? फक्त आपल्याला श्वास कुठून येतो? ह्या नागपुरीतून येतो, ह्या नागपुरीतून येतो, थंड येतो का गरम येतो, बस एवढंच पाहिजे. एवढं जर तुमचं 2 मिनिटं लक्ष केलं तर तुम्ही सर्व जिंकलो. बघा तुमच्या मनातले विकार कशी निघत चालतात. तुम्हाला तुमच्या पायाला होणारा वेदना, तुम्हाला हाताला होणारा वेदना, बरोबर आहे, कळा लागतात का हातापायाला? त्या कळाने लागत, त्या संवेदना असतात जे चित्ताला जाणवते की आपल्या शरीरामध्ये काहीतरी घडून राहिले. कळ लागणं म्हणजे दुखणं लागते, ते चेतना असते, संवेदना असते ती, की आपल्या मनाला जाणवलेली एक भावना असते. त्या भावनेकडे ते विपश्यनाचा भाग, तो भाग पुढचा आहे. पण आपल्याला विहारात येऊन फक्त 2 मिनिटांचं आनापान करणं, त्यामुळे काय होणार आहे? तुम्हाला शांती मिळणार. तुमचे विचार जे दुभागलेले त्या विचाराला संलग्न करण्याचं काम विपश्यना करते, आनापान करते. मग इथं आल्यानंतर, हे झाल्यानंतर मग आता बाहेर पडण्याचा मार्ग, याच्यातून विहारातून बाहेर पडताना सर्वात प्रथम मंगलमैत्री करत चालायची. मग मंगलमैत्री कशी करायची? की चला बा असं काही पोथी पुराण वाचणे आपल्याला का भगवंतांनी दिलेल्या गाथाचं पठण करणे. ज्यावेळेस तुम्हाला आकलन होईल त्या गाथांचं गाथा समजत चालत, बुद्ध पूजा, भीमस्तुती, भीमस्मरण, मग परिक्राम पाठ असो किंवा पुण्य अनुमोदन असो किंवा कर्णयुक्त सुक्त असो, अशा बऱ्याचशा गाथा ज्या आहेत सगळ्यांच्या सुखी मार्गासाठी, त्या गाथानंतर तुमच्या चित्ताला पटन त्यावेळेस तुम्ही गाथा पठण करता. परंतु अगोदर काय करणं आहे तुम्हाला? की ह्यावेळेस ज्यावेळेस विहारातून आपण बाहेर जाऊ तर सर्वांप्रती मंगलमैत्री करायची. मग मंगलमैत्री कशासाठी करायची? की जसं माझं जसं इथं येऊन माझ्या मनाला शांतीता मिळाली, माझ्या मनाला एक चांगली विचार भावना मिळाली, म्हणून सर्वांच्या प्रती ती अर्पण करायची आपल्याला. की माझं कसं भलं झालं,
किंवा मला इथे येऊन जे चांगले विचार सुचले ते सर्वांच्या प्रती सर्वांना सुचले पाहिजे. म्हणजे माझं इथं आल्यानंतर चांगलं झालं, माझ्या मनाला स्तुती झाली तर सर्वांचं पण चांगलं. हे जर मंगल मैत्री तुम्ही वाटत चालले तर बघा तुम्हाला चालता कुत्रा सुद्धा तुमच्याकडं हारची उत्साहात पाहा. मग हे हा दृष्टिकोन कोण कोण होईल तुम्हाला? याच्यासाठी काही पैसे द्यावे लागू राहिले का पैसे मागायला लागू राहिले? ही जर तुमच्या दुश्मनाप्रती तुम्हाला दुश्मन जर एखादा तुम्ही ठरवलं असं की बोलणे ही बाई मा सांग वाईट बोलते, ही माझी दुश्मन, किंवा नाही ह्यो माणूस मा सांग वाईट बोलतोय, ही माझा दुश्मन, त्याच्याकडे पाहून तर नाही म्हणायचं. पण चालता चालता जर आपण मंगल मैत्री दिवसाचं 2-3 वेळेस जर पठण केलं तर बघा तो स्वतः व्यक्ती ती स्वतः महिला त्या मंगल मैत्रीच्या घोषणेनं उद्वाहनाने ते तुमच्याकडे आकर्षित होईल. ही कशाची ताकद आहे? ही सर्व बुद्धांच्या धर्माची ताकद आहे. आणि जे या पृथ्वी तलावरती अणुरेणू जे फिरतात किंवा जे तरंग असतात त्या तरंगाचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे तुमचे विकार निघायला सुरुवात होईल तुमच्या शरीरातून, तुमच्या चित्तातून, आणि नंतर तुमची मंगल मैत्री प्रतीक करून तुमच्या चेहऱ्यावर जे येणार तेज आहे त्या तेजापायी तुम्हाला खूप हर्ष उत्साह वाटेल. तर आमच्या विहाराचं तेच काम चालू आहे, माझं हेच काम चालू आहे बुद्ध विहार जोडो अभियानात. आजपर्यंत 8 विहारात 400 लोक आमच्या सोबत जोडलेले, महिला जास्त, प्रतिने जास्त जोडलेले आहेत. आणि याच्यात काहीच नाही करणं आपल्याला. कोणाला दान देणं आहे का? नाही. कोणाकडून दान मागणं आहे का? नाही. फक्त आपल्या मनाला बुद्ध विहाराकडे वळवणे आणि बुद्ध विहारात गेल्यानंतर आपल्या त्रिशरण पंचशील ग्रहण करणे. जसं ह्या 3 ते 4 छोट्या मुलीने त्रिशरण पंचशील पठण केलं. खूप आनंद झाला की चला बघ धम्म आतापासून यांना सुरुवात झाली आहे. धम्माची काय माहिती यांना कळून राहिली. त्रिशरण पंचशील घेतल्यानं आपल्या जीवनावर होणारा प्रभाव काय. मग अशाच मुलांना काय करायचं? दर रविवारी एका मुलींना संधी द्यायची. आता मी नवीन असल्यामुळे पण लाजून राहिल्यात त्या. मग इथं बोलवायचं, इथं बोलून मग एखादा विषय द्यायचा. संध्याकाळच्या टायमात स्वयंपाक थोडं रविवारी लवकर करायचा. 6 वाजता यायचं. लहान मुलांना घेऊन, सर्वात जास्त लहान मुलांना घेऊन यायचं आणि एका मुलींना इथं उभं करायचं. त्याला एक टॉपिक द्यायचा, म्हणजे एक विषय द्यायचा की या विषयावर तू 1 ते 2 मिनिटं बोल. मग ते बोलताना लाजत, ते चुकत, मग चुकान आणि बोलन आणि लाजत हे कोणापुढे लाजणार आहे? त्यांचे आई वडील तुम्हीच. त्याच्यात आम्ही पाहुणे आलो तर आम्ही त्याचे मामा होऊ नये तर मग काका काकू कोणतरी राहूच ना. मग अशाने काय होईल की येणाऱ्या पिढीला काय होईल? बुद्ध धर्मज्ञान कळत, बाबासाहेबांचे विचार कळतील. आणि भविष्यात जर एखाद्या स्टेजवर त्यांना गाण्याचं म्हणा, काही भाषणाचं म्हणा किंवा इतर काही कार्यक्रम इव्हेंट शाळेमध्ये जे चालतात आणि आपल्या गावची मुलगी, आपल्या वाड्यातली मुलगी, आपल्या लेकी बाळ म्हणा किंवा एखादा मुलगा जर तो स्टेज गाजवत असेल, ती शाळा जर गाजवत असेल, याचा अभिमान कोणाला? तुम्हाला आम्हालाच आहे ना की चला बा धाडून कोणतरी आलता आणि विहाराच्या नावाखाली आम्हाला असं म्हणून पण आमची मुलं घडून राहिले. तो आता जसं आमचा भाषा आज हैदराबादचा आज तो MBBS करून आला. हे कशामुळं? की त्याचे विचार बुद्धाप्रती होते, आमच्या दादीचे विचार बुद्धाप्रती होते. बरोबर. मग ते विचारसरणी त्यानं जागरूक ठेवली. इतक्या हालापेष्टाने त्यानं अपडाऊन करून ज्या मुलांना 10,000-50,000 हजाराचे ट्युशन लावलेले त्या मुलं तिच्या पास झाली आणि तो बघा त्याच्या मेहनतीचं फळ. तर असे जर विद्यार्थी तुमच्या गावातून घडले, तुमच्या वाड्यातून घडले तर अभिमान कोणाला आहे? तुम्हालाच आहे ना. उद्या जर तो शासकीय हॉस्पिटलला येतो, दवाखान्यामध्ये एखादा अधीक्षक म्हणून आला तर आमच्या गावचा आमचा मुलगा तिथे आहे, आमचा भाचा तिथे आहे, आमचा पुतण्या तिथे आहे, चला लावा कोण काय असं असेल आपण हक्कानं सांगू शकतो ना. आणि दुसरं जर ती राहील आता धाडला एखादा अधीक्षक दुसरा आहे समजा आपलाच काच आहे, पण एखाद्या तुमची ओळख नसली मग तुम्ही काय म्हणू शकता? साहेब आमचं तेवढं काम करतो. मग साहेब तुमची ओळख नाही, माझी ओळख नाही, मग ते साहेब काय करतील? बाबा अशीच कोणतरी चल जाऊ द्या. नाही एक विषय सांगा. आणि आपलेच जर अधिकारी घडले, आपली मुलं जर घडले तर कशामुळे घडतील? ते बाबासाहेबांच्या विचारामुळे, बुद्धांच्या विचारामुळे. आणि त्याचं केंद्रबिंदू कोणचा आहे? विहार. म्हणून विहाराला जोडत चाला. 2 मिनिटं या तरुण मित्रांनी जर इथं धम्मसेवक म्हणून जर इथं 10 मिनिटं येऊन त्रिशरण पंचशील घेतलं तर खूप आनंददायी. आता माझ्या हाताकडून आचरण केल्यामुळं आपल्याला आपलं जीवन कळतं की आपण कशासाठी उत्पन्न झालेलं. आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, बाबासाहेबांनी, बुद्धांनी आपल्याला धर्म दिला, बाबासाहेबांनी भारतीय संविधानासारखं स्वातंत्र्य दिलं. आज कशात काय पाहिजे आपण? तरी आपल्या इतकं विज्ञानामध्ये धम्म असून आपण आपल्या विचारावर धूळ कशी बसलेली आहे? ही धूळ आपण पुसत का नाही? ही पुसल्यानंतर आपण किती कल्याण आहे, किती गतिमान होऊ हे कळतं. जे आचरण करतात त्यालाच कळतं की बुद्ध धर्मामध्ये किती सर्वश्रेष्ठ आहे जगामध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो
की आपण सर्व रोज रोज होत असेल तर खूप चांगलं साधू आहात तुम्हाला. नसेल जुळत रोज तर दर रविवारी सर्व धम्ममित्र उपासक उपासिका लहान बालक यायचे 6 वाजता आणि अर्ध्या तासासाठी येऊन सार्वजनिक त्रिशरण पंचशील ग्रहण करायची आणि ह्या छोटे छोटे जे आपले केंद्रबिंदू म्हणजे कोणते लहान लेकर यांच्यावर फोकस करा. धम्म यांना कळला पाहिजे, बाबासाहेब यांना कळला पाहिजे. तुमच्या आमच्या सारख्याला कळून काही फायदा नाही. यांना स्टेज डेअरिंग द्या. इथं बोलवा, इथं उभं करा, इथून भाषण करायला सांगा. 2-2 मिनिटं बोल बाई, चुकलं तर आम्हीच आहे. असायचं काय सर, आपले लेकर चुकी मान्य करले, चुकलं बा, पुढच्या वेळेस चांगली प्रॅक्टिस कर. सर्वांना जय भीम जय संविधान. आम्ही भारताचे लोक रुईखेड मांडवा येथे झालेले कार्यक्रम आम्ही दर रविवारी कीर्तन कार्यक्रम करायचो आणि अजिंठा बुद्धविहार धार यांनी सांगितलेले आम्हाला कार्यक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करायचो. भीमाईच्या पोटी आले जावे रे बाळग, जलमता बाळ हर्षाला काळ, हर्षाला काळ झाली हसली सकाळ. तेजस्वी बुकडा दिसायला आकडा, भाग्यवान बाळाचे सुंदर कपाळ. आनंदाने सारे पहाटचे वारे, जन्म झाला भीमाचा सांगू लागले. नटली नगरी सारी त्यारी शुभ प्रहारी, टाकुनी रांगोळ्या तोरण बांधू लागले. धरती सारी निळे दिसे निळ्यावर आभाळ, धरती सारी निळे दिसे निळ्यावर आभाळ. बैरागी बाबाचे ऐकूनी बोल, रामजी पित्याचे मन हर्षून गेले. उल्हासम फुलले सारी कर फुलले, फुलामध्ये भीमाचा पाय नाही फुले. महिलांची झाली दाटी 12 पाण्यासाठी, एका पाठी एक त्या पाहू लागल्या. पाहुण्यांचा बाळा महिलांचा रमून मेळा, अंगाई भीमासाठी त्या गाऊ लागल्या. अंगाई गाऊनी सोनुल्या तुनी खेळ, अंगाई गाऊनी सोनुल्या तुनी खेळ. रामजीचे उदारले कुळ हे सकाळ ग, भीमाईच्या पोटी आले उदारले कुळ कुठे 14वे बाळ ग. अजिंठा बुद्धविहार धाड अंतर्गत यांच्यासाठी जोड. हे बुद्धविहारामध्ये कीर्तन चालू आहे. रविवारी आम्ही कीर्तन करतो. या पौर्णिमाच्या दिवशी आमच्या शालूबाईने कीर्तन केली आणि आम्ही दर रविवारी येत असतो. तरी पौर्णिमा येत असतो. चांदण्याची छाया कापडाची काया, मावलीची माया होती माझा भीमराया, मावलीची माया होती माझा भीमराया. चोचतेला चारा देत होता सारा, चोचतेला चारा देत होता सारा. आईचा उभारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा. भीमाई परी चिल्या पिल्यावरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी. पंख पागराया होता माझा भीमराया, पंख पागराया होता माझा भीमराया. मावलीची माया होता माझा भीमराया, देत होता सारा चोचीतला चारा, देत होता सारा मायेचा उभारा, देत होता सारा मायेचा उभारा, देत होता सारा. चिल्या पिल्यावरी भीमाई परी, चिल्या पिल्यावरी. पंख पागराया होता माझा भीमराया, पंख पागराया होता माझा भीमराया. सर्वांना नमो बुद्धाय जय भीम जय संविधान. अजिंठा बुद्धविहार धार अंतर्गत बुद्धविहार जोडो अभियान या अभियानासाठी आजचं गाव होतं रुईखेड मांडवा.
रुईखेड मायबा येथील सुंदर असं हे विहार, ज्याचं नाव आहे आम्ही भारताचे लोक, आणि इथल्या सर्व उपासक उपासिकांचे आणि बालबालिकांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी आतापर्यंत चालू असलेलं कीर्तनाच्या माध्यमाचं जो सांगितलं की दर रविवारी इथे कीर्तन व्हायची होत आहे आणि यानंतरही होईल. विशेषतः आमचे धम्मसेवक मित्र, धम्ममित्र ज्याला म्हणता येईल असे धम्ममित्र विशाल मगर यांनी खूप सुंदर संदेश इथे दिलेला आहे की आम्ही दर रविवारी जे कीर्तन करत आहोत त्यामध्ये विहाराचा, आपल्या अजिंठा विहार बुद्ध विहार जोडा अभियानाचा जो संकल्प आहे की जसं बा लहान मुलांना केंद्रित करा आणि त्या मुलांवर धम्माचं आचरण, बुद्धांचे चळवळाचे विचार सांगा. तर विशाल दादांनी खूप सुंदर प्रकारे इथे प्रतिक्रिया दिलेली आहे की जसं बा आम्ही लहान मुलांना आता रविवारी स्टेज डेअरिंग आणण्यासाठी आम्ही भाषणाचं संदर्भ निवडणार आहोत आणि प्रत्येक मुलांना 1-1, 2-2 मिनिटं आम्ही भाषणाचं सांगणार आहोत. तर तो तर इथे भीम कन्या ज्याला म्हटलं जाईल, ज्या आपल्या गीतातून त्यांनी खूप सुंदरसे असे भीमगीते म्हणून इथला माहोल असा मंत्रमुग्ध केलेला आहे, धम्ममय केलेला आहे. अशा राजू मगर आणि आयुष्यवती भगवान गवळी आणि आमच्या उपासिका परत शालूबाई जाधव, तसेच समिंद्राबाई जाधव या सर्व उपासिकांनी आणि या ज्येष्ठ उपासिका तसेच बालबालिकांनी खूप सुंदर प्रकारे ते धम्माचं जेही काही सांगितलं गेलं, बाबासाहेबांच्या चळवळीचे विषय सांगितलं गेलं, त्यांनी खूप शांत चित्ताने ते एकाग्र केलं आणि त्यांचा संकल्प पाहून मी त्यांना परत एकदा त्यांचं आपल्या अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत जे बुद्ध विहार जोडा अभियान चालू आहे याचे जेवढे सदस्य जोडल्या गेले त्यांच्या सर्वांच्या वतीने तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळाला, ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळाला, ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळाला. अजिंठा बुद्ध विहार धाड YouTube चॅनल. शरणं गच्छामि.